होती आणि तुमच्यामुळे खरोखर या प्रेक्षकामुळे ही स्पर्धा रंगतदार झाली, मजा आली या स्पर्धेला। त्यामुळे कॉमेंट्री बॉक्समधून तुमचं सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक धन्यवाद। आणि आमचे मित्र शंभा दाभोलकर आलेत। शंभाबाई खूप खूप धन्यवाद। दोन्ही संघांचे पाठीराखे या ठिकाणी। फक्त दोन्ही संघांना एक विनंती असेल की बाउंड्री लाईनला अगदी चिकटून उभं राहू नका। दोन्ही टीम सपोर्टर या ठिकाणी विनंती असेल आमचे आदरणीय प्रदीप हडफडकर यांना विनंती या ठिकाणी। प्रदीप साहेब आसपास कुठे असाल तर आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात यायचं आहे। प्रदीप सर, प्रदीप हडफडकर आपल्याला विनंती साहेब या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात यायचं आहे। आणि या ठिकाणी दोन्ही संघाचे सपोर्टर आहेत सुजित सर आणि त्यांना विनंती, कारण एखादा अवघड झेल ज्यावेळी बाउंड्री लाईनला येऊ शकतो चेंडू आणि त्यामुळे त्या खेळाडूला फिल्डिंग करताना त्रास होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं मागे सरका। जे आमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आहेत हसापूर वॉरियर्स आणि दाभोलकर पॅन्थर्स, थोडंसं मागे किंचित राहा। आणि संघ मालक जे सर्व आहेत, जे सर्व संघ मालक आहेत त्यांनी या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात यायचंय। दोन्ही संघांना एक खुशखबर, दोन्ही संघांपैकी कुठल्याही खेळाडूनं लागोपाठ 3 षटकार मारले, षटकारांची हॅट्रिक झाली तर कैलासवासी दिगंबर लक्ष्मण दाभोलकर यांच्या स्मरणार्थ रोख दाभोलकर ब्रदर्स कडून रोख पारितोषिक मिळेल। धन्यवाद दाभोलकर ब्रदर्स। पुन्हा एकदा लागोपाठ 3 षटकार, दोन्ही संघांसाठी हे बक्षीस आहे। कुठल्याही खेळाडूने 3 षटकार ठोकले तर कैलासवासी दिगंबर लक्ष्मण दाभोलकर यांच्या स्मरणार्थ दाभोलकर ब्रदर्स यांच्याकडून रोख पारितोषिक मिळेल। पेन्ने प्रीमियर लीग के आज के दिन के इस फाइनल मुकाबले में उपस्थित सभी दर्शकों का स्वागत। और टूर्नामेंट का ये अंतिम मुकाबला दाभोलकर पैंथर्स और हसापुर वॉरियर के बीच, और इसी बीच दाभोलकर पैंथर ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है और आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए हसापुर को। और हसापुर की तरफ से सलामी की बल्लेबाज विठ्ठल गाउस 12 मैन हसापुर, आपली कलंगुड़कर और विठ्ठल गावस सलामी के मैदान में। और बॉलिंग करने के लिए बॉलिंग मार्ग पर राजेंद्र दाभोलकर। सुरेश रैना की इस मैदान पर खचाखच भरा हुआ दर्शकों से ये मैदान लगभग शाम का वक्त, और इस मैदान पर अंतिम मुकाबला दाभोलकर पैंथर वर्सेस हसापुर वॉरियर। सलामी की जुड़ी मैदान में दाहिने हाथ के बल्लेबाज आपाली कलंगुड़कर, जिन्होंने एक अर्धशतक इस टूर्नामेंट में बनाया है। राजू दाभोलकर ने बॉलिंग मार से दूर वाले शर से गेंदबाजी का बार संभालते थे राजेंद्र दाभोलकर। ये पावर प्ले का ओवर, और इसी बीच राजू अपने बॉलिंग मार पर अच्छी गेंद, रिवर्सिप मारने का प्रयास, जोरदार अपील, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और ना ही अंपायर पर कोई दबाव। आणखी एक बक्षीस येत आहे सामन्यादरम्यान। अतिशय उत्कृष्ट
इकॉनॉमिकल बॉलर आणि यासाठी बक्षीस पुरस्कृत करतायत आमचे पंच अभिजित तळेकर आणि दाभोलकर ब्रदर्स कडून जो गोलंदाज पहिली विकेट या ठिकाणी मिळवेल त्याच्यासाठी दाभोलकर ब्रदर्स कडून रोख बक्षीस। धन्यवाद। इसी बीच राजू की ये गेंद, फिर एक बार बेहतरीन गेंदबाजी राजेंद्र दाभोलकर द्वारा चकमा दे रहे बल्लेबाज को। बल्लेबाज अपना बल्ला घुमा रहा है लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं और गेंद चली विकेट कीपर के हाथों में। अच्छी शुरुआत दोनों तरफ से, काफी अच्छा यहाँ पर समर्थन जुटाते हुए दर्शक। आपाली फिर एक बार दाहिने हाथ के बल्लेबाज खेलने के लिए तैयार हो रहे, दूर वाले छोर से राजेंद्र दाभोलकर। ये गेंद फिर एक बार उठाकर मारने की कोशिश, जोरदार अपील और इसी बीच ये खतरा हो सकता है लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। आपाली और विट्ठल की बाल बाल बच गए वहां पर। आपाली कलंगुड़कर काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं राजेंद्र दाभोलकर अपने टीम के लिए। खचाखच भरा हुआ यह मैदान, खूबसूरत ये मैदान, सुरेश रैना ग्राउंड, और उस पर यह अंतिम मुकाबला यहाँ पर दाभोलकर पैंथर वर्सेस हसापुर वॉरियर। नए बल्लेबाज विट्ठल, अच्छा शॉट, लॉन्ग ऑन क्षेत्र पर वहां फील्डर मौजूद, एक रन, उस एक रन के साथ अपना खाता खोला है विट्ठल गाउस ने। यह तगड़ा मुकाबला होने की आशंका है, काफी बेहतरीन प्लेयर्स दोनों टीम में। इसी बीच राजेंद्र दाभोलकर अपने बॉलिंग मार्ग पर अच्छा शॉट, मिड के क्षेत्र में एक रन के लिए उतनी अच्छी फील्डिंग, दूसरा रन का मौका यहां पर खतरनाक हो सकता है और देखना है अंपायर का डिसीजन क्या होता है। और इसी बीच मेरे ख्याल से विट्ठल गाउस रन आउट होके मैदान से बाहर आते हुए, सिर्फ एक रन था, उसको दो में परिवर्तन करने की कोशिश कर रहे थे। अच्छी फील्डिंग वहां पर मिड विकेट क्षेत्र में, और पहला विकेट का पतन विट्ठल गाउस के रूप में। और काफी अच्छी गेंदबाजी यहां पर करते हुए राजेंद्र दाभोलकर अपने टीम के लिए, काफी अनुभवी खिलाड़ी दाहिने हाथ के गेंदबाज राजेंद्र दाभोलकर। और उनकी जगह लेने के लिए गोवा के फेमस क्रिकेटर समर्थ गावस, टेनिस क्रिकेट के बादशाह जिसे माना जाता है, वो समर्थ गावस इस समय मैदान के बीचों बीच। हाल ही में लेदर बॉल में उन्होंने 2 सेंचुरी मारे हुए, और इसके पहले जो मैच हुआ था उसमें 60 रनों की महत्वपूर्ण पारी खेली थी वही समर्थ गावस मैदान के बीचों बीच विट्ठल की जगह लेने के लिए। और की अगली गेंद लेकर राजेंद्र दाभोलकर, सामने है आपाली। फिर एक बार अच्छी गेंदबाजी, काफी बढ़िया गेंदबाजी, जोरदार अपील यहां पर राजेंद्र दाभोलकर द्वारा, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं। बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। और पहले ओवर के समाप्ति के ऊपर रन संख्या 3, एक विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज विट्ठल गावस 1 रन बनाकर आउट हो चुके हैं। और इसी बीच मैदान के बीचों बीच समर्थ गाउस और आपाली कलंगुड़कर। अगले गेंदबाज रोहन सागावकर, रोहन सागावकर रोहन अपने बॉलिंग मार्क पर दूर वाले छोर से अंपायर के बगल से सामना करेंगे पहली बार समर्थ गावस। पहले ओवर के समाप्त के ऊपर 3 रन, 1 विकेट के नुकसान पर रोहन सागावकर सामना करेंगे समर्थ। और एक जीवन दान यहां पर समर्थ गावस को, कहीं ये जीवन दान खतरनाक ना हो जाए। हमने कई बार देखा है क्रिकेट में, जिस भी
बल्लेबाज को जीवन दान मिलता है वो बाद में खतरनाक साबित होता है। कहीं इस मैच में भी ऐसा ही तो नहीं होगा ना, देखना पड़ेगा। समर्थ गावस खतरनाक खिलाड़ी और ऐसे खिलाड़ी को जीवन दान देना मेरे ख्याल से दाभोलकर पैंथर को सोचना होगा फिर एक बार। इसी बीच रोहन सालगांवकर, बढ़िया गेंदबाजी रोहन द्वारा। फिर एक बार रोहन अपने बॉलिंग मार्ग पर, सामने है समर्थ। अच्छा शॉट, कवर क्षेत्र, उतनी अच्छी फील्डिंग यहां पर खतरनाक हो सकता है, देखना है क्या होता है। और जोरदार अपील यहां पर, काफी अच्छी बढ़िया फील्डिंग यहां पर, अपनी टीम के लिए 4 रन बचाए हैं। और बिल्कुल यहां पर रनआउट का खतरा था, लेकिन उतने ही चुस्त यहां पर आपली कलंगुड़कर। और इसी बीच रोहन अपने बॉलिंग मार्ग पर दूर वाले शोर से, लगातार 3 गेंदे डॉट। यहां पर प्रेशर बढ़ता हुआ समर्थ गावस पर, और इस बार उठाकर मारा है, देखना है। और फिर एक बार यहां पर कोई भी फील्डर वहां के कैच के लिए नहीं गया। लगता है आज का दिन समर्थ गावस का ही दिन है। आज लगता है समर्थ का दिन है। मैंने सुना है कि इसके पहले के मैच में उनका 4 कैच ड्रॉप हुए थे। और बढ़िया गेंदबाजी रोहन सालगांवकर द्वारा, लगातार 4 गेंदे डॉट डाले हैं, वो भी समर्थ गावस को। अच्छा शॉट, कवर क्षेत्र में अच्छी उतनी फील्डिंग राजेंद्र दाभोलकर द्वारा। 1 रन के साथ अपना खाता खोला है समर्थ गावस ने। काफी अच्छी गेंदबाजी, पहली ओवर राजेंद्र दाभोलकर ने डाली थी, उसमें सिर्फ 3 रन दिए थे। अब रोहन सालगांवकर सिर्फ 1 रन देते हुए लास्ट बॉल मरे। और की आखिरी गेंद लेकर रोहन सालगांवकर, सामने है आपली कलंगुड़कर। उल्टा उल्टा का फील्डर मौजूद है और ये आउट, आपली कलंगुड़कर आउट। ये बड़ा धक्का हसापुर वॉरियर के लिए। फुल टॉस गेंद थी और सीधे मार बैठे कवर के फील्डर के हाथों में। और दूसरे विकेट का पतन यहां पर। टीम की रन संख्या 4, 2 विकेट के नुकसान पर। और उनकी जगह लेने के लिए जा रहे हैं साहिल उर्फ हसी। काफी अच्छी यहां पर शुरुआत दाभोलकर पैंथर की। इस टूर्नामेंट का ये 5वें एडिशन है और मेरे ख्याल से ऐसे 2 खिलाड़ी हैं, एक पूना जी और दूसरे रोहन सालगांवकर, लगातार 5 साल से एक ही टीम के लिए खेलते हैं। बाकी टीम के मैंने देखा है 2 साल में, 1 साल में प्लेयर बदलते हैं, लेकिन ये 2 ऐसे खिलाड़ी हैं लगातार 5 साल दाभोलकर पैंथर के लिए खेल रहे हैं और उतना ही अच्छा योगदान अपने टीम के लिए दे रहे हैं रोहन सालगांवकर और पुनाजी कलंगुड़कर। समर्थ और साहिल की जोड़ी मैदान में। राजेंद्र दाभोलकर अपना वैयक्तिक दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा को घेरे हुए है। पॉइंट कवर, गली। इसी बीच दूर वाले शोर से राजेंद्र दाभोलकर, सामने है समर्थ गावस। बेहतरीन गेंदबाजी, अच्छा ही शॉट लॉन्ग ऑफ क्षेत्र में 1 रन के लिए। 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई 5, 2 विकेट की नुकसान पर। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन यहां करते हुए राजेंद्र दाभोलकर, दाहिने हाथ के गेंदबाज और काफी अच्छी गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए। पहली बार सामना करेंगे साहिल उर्फ हसी, प्रतिभावान खिलाड़ी हसी। अच्छी गेंद, यॉर्कर गेंद,
कोई मौका नहीं था हसी के लिए। बैक टू द बॉलर खेला और खुद बॉलर ने उसको फील्ड कर दिया। और एक डॉट गेंद। खचाखच भरा हुआ ये मैदान और इस मैदान पर खूबसूरत सी ये मैच चल रही है। फिर एक बार डॉट गेंद, लगातार राजू डॉन पर डॉट गेंद करते हुए और प्रेशर बढ़ता हुआ हसापुर पर। और मोरजीम कॉन्स्टिट्यूंसी के ZP सतीश शेरगांवकर, उनका ध्रुव की तरफ से मैं स्वागत करता हूं और विनंती करता हूं उनका अपना स्थान ग्रहण करें सतीश शेरगांवकर। इसी बीच राजेंद्र दाभोलकर दाहिने हाथ के गेंदबाज दूर वाले शोर से अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद हल्के हाथों से खेला है, खतरा हो सकता था। काफी अच्छी गेंदबाजी यहां पर करते हुए राजेंद्र दाभोलकर बांध के रखा है हसापुर वॉरियर को, कोई मौका नहीं दिया है बड़े शॉट खेलने का। और यही होता है फाइनल में। क्या गेंदबाजी राजू द्वारा, लाजवाब गेंदबाजी। और की अगली गेंद लेकर उठा के मारा है मिड विकेट क्षेत्र में, फील्डर मौजूद है। गेंद सीमा रखे पर 4 रनों के लिए पहला बड़ा शॉट हंसी के बल्ले से और अपना खाता खोला है यहां पर साहिल ने। 9 रन 2 विकेट की नुकसान पर। धीरे धीरे राजेंद्र दाभोलकर खुद से बात करते हुए अपने बॉलिंग मार्ग पर 20 कदमों का रन दूर वाले शोर से अंपायर की बगल से। सामने है उनके साहिल जो अच्छे फॉर्म में है। फील्डिंग में परिवर्तन। फिर एक बार अच्छा शॉट, लॉग ऑफ क्षेत्र में फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग। सिर्फ 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा हसी को। इसी बीच 3 ओवर के समाप्ति के ऊपर रन संख्या बढ़ती हुई दोहरी फिगर में 10। और आगे का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर मेरे साथी अशोक नायक। धन्यवाद संतोष। अंतिम सामना स्पर्धेचा सुरेश रैना मुर्मू तुये मैदान पेडनेम प्रीमियर लीग 2020 वर्ष समता क्रिकेटची अतिशय सुंदर मेजवानी ध्रुव स्पोर्ट्स कल्चरल क्लब आणि आमचे दीपकजी कलंगुटकर त्यांची पूरी टीम जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच। आणि स्पर्धेचा अंतिम सामना मात्र रंगलाय। दाभोलकर पॅन्थर्स नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। प्रतिस्पर्धी संघ हसापूर वॉरियर्सला फलंदाजीला आमंत्रण दिलंय। समर्थ गावस जीवदान मिळालंय आणि बघूया या जीवदानाचा कितपत फायदा मिळतोय। दोन्ही संघ दर्जेदार, दोन्ही संघ तगडे। संध्याकाळच्या सत्रात अंतिम सामना, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानात। आणि आठवत असेल तुम्हाला ध्रुव ट्रॉफी जो दिवस रात्रीचे सामने झाले, काय गर्दीचा उच्चांक होता या सुरेश रैना मुर्मू सेतू या मैदानात। आणि गोलंदाजीत या ठिकाणी बदल होतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं। पुन्हाजी कलंगुटकर सज्ज होतोय। आपलं पहिलं षटक 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकानंतर धावसंख्या मात्र पोहोचते अवघी 10 अशी धावफलकावर। म्हणजे आतापर्यंत नाणेफेक जिंकल्यानंतर पुन्हाजी आखू टप्प्याचा चेंडू बॅटला लागतोय, चेंडू स्लिपला। स्पर्धेदरम्यान आगमन होतोय ॲडव्होकेट आदरणीय जितेंद्र गावकर साहेब आपल्याला विनंती, या ठिकाणी आपण आमच्या मान्यवर कक्षात यायचंय। सहर्ष स्वागत सर्व मान्यवरांचं, उपस्थित प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आडव्या बॅटना एक्सलॉक स्वीपचा फटका डीप मिड विकेटला, गगनचुंबी षटकार, चेंडू आउट ऑफ द पार्ट, षटकारासाठी 6 धावांसाठी। बऱ्याच वेळात ज्या फटक्याच्या शोधात हसापूर वॉरियर क्रिकेट संघ, तो फटका मात्र हसीच्या साहिलच्या बॅट मधनं निघतोय। दुसऱ्या बाजूने समर्थ गावस मैदानात ध्रुव षटक बाकी, पुन्हाजी कलंगुटकर सज्ज होतोय। लेग स्टंपरचा चेंडू हलकेच बॅटला लागतोय, बघूया की पाहायला 1 धाव मात्र या दरम्यान दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। बॅटला लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि एकेरी धावाचा या ठिकाणी धावसंख्येत भर पडते ती हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघासाठी। बऱ्यापैकी खोलवर पसरलेली फलंदाजी, विठ्ठल गावस अपाले कलंगुटकर जरी माघारी परतले। लेग स्टंपरचा चेंडू या ठिकाणी समर्थ गावस, चेंडू आणि बॅट यांचा काही संपर्क होत नाही,
पंच दोन्ही हात समांतर करतायत आणि अवांतरचा इशारा होत आणखी एका धावेची भर पडते धावसंख्येत. सुजित राणे, अभिजित तळेकर आणि सिद्धेश घाडी हे 3 पंच या स्पर्धेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला येतोय एक हुकचा फटका डीप फाईन लेगला. समर्थ गावसच्या बॅट मधनं सुंदर षटकार मिळतायत हसापूर वॉरियर्सला 6 धावा. शॉर्ट पिच चेंडू, त्या शॉर्ट पिच चेंडूला समर्थच्या बॅट मधनं एक मोठा फटका. पुन्हा एकदा पुनाजी कलंगुटकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एक मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत, फाईन लेग बाउंड्रीला. एक अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. कॅचेस विन मॅचेस, स्पर्धेतील उत्कृष्ट झेल. हरी मामल फाईन लेगला या ठिकाणी पळत एक सुंदर झेल या ठिकाणी टिपतोय. आज खरोखर कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक समर्थ गावसचं जीवदान महागडं ठरते की काय असं चित्र, परंतु एक सुंदर झेल हरी मामल कडून. आणि संदेश्वर मी म्हणेन की काही बक्षिसं लावली गेलीत या ठिकाणी. लागोपाठ 3 षटकारासाठी या ठिकाणी दाभोलकर ब्रदर्स, कैलासवासी दिगंबर लक्ष्मण दाभोलकर यांच्या स्मरणार्थ बक्षीस. त्याचबरोबर इकॉनॉमिकल बॉलर स्पर्धेत अंतिम सामन्यातील गोलंदाज आणि त्यासाठी आदरणीय अभिजित तळेकर यांनी बक्षीस लावलंय. दाभोलकर ब्रदर्स कडून पहिली विकेट घेणाऱ्या खेळाडूला दाभोलकर ब्रदर्स कडून बक्षीस लावलंय. आणि खरोखर दाभोलकर ब्रदर्स तुम्ही भरपूर बक्षिसं लावलीत, परंतु हरिमामलला मात्र नक्की एक बक्षीस जरूर द्या सामना संपल्यानंतर. एक उत्कृष्ट झेल समर्थ गावस, सामने भरपूर वेळा ज्याने फिरवलेत आपल्या बॅटने त्या खेळाडूला तंबूमध्ये पाठवण्यात यश मिळतंय. नवीन फलंदाज मैदानात या ठिकाणी जातोय तो साहिल उर्फ हसीला साथ देण्यासाठी. आणि डावखुऱ्या फलंदाजाची ज्या ज्या वेळी चर्चा होते, गुरुप्रसाद मला भरपूर आवडतो आणि त्याचबरोबर मी आणखी अनिकेत देसाई बरोबर सन्मानानं नाव बऱ्याचदा घेतो, तो सूरज उर्फ भाऊ मैदानात. चांगला चेंडू, चांगला चेंडू बॅटला लागतो या ठिकाणी. फुलरलेनचा चेंडू, साहिल उर्फ हसी माघारी परततोय. हसापूर वॉरियर्स संकटात मैदानात सापडतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी अपाली कलंगुटकर, त्या अगोदर विठ्ठल गावस, त्यानंतर समर्थ गावस आणि त्यानंतर साहिल गावस आणि आता मात्र उरल्या सुरल्या आशा स्वप्नील मळिक उर्फ बाबा, विकेट किपर बॅट्समन हसापूर वॉरियर्स संघाचा. आणि ज्याने इथपर्यंत खरोखर आणून या संघाला सोडलंय तो खेळाडू मैदानात, डावखुरा फलंदाज सूरज गावडे उर्फ भाऊ मैदानात. हे 2 खेळाडू मैदानात, मोठी भागीदारी झाली तर नक्की या मॅच मध्ये भरपूर रंगतदार आपल्याला लढत बघायला मिळू शकते. सुरुवात चांगली झाली. राजेंद्र दाभोलकर या स्पर्धेत युवा खेळाडूने भरपूर चमक दाखवली. लक्ष्मणचं कौतुक करावं लागेल ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याचबरोबर सूरज उर्फ भाऊ आणि काही खेळाडू थोडंसं वय झालंय असं आपण म्हणतो बऱ्याचदा, परंतु 2 नावं पेडनेम प्रीमियर लीग मध्ये संजू सर घ्यावे लागतील. एक धोंडू तुळसकर ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि दुसरा राजेंद्र दाभोलकर. चांगली मॅच आज, खूप सुंदर क्रिकेट या मैदानात बघायला मिळालं दुपारच्या सत्रात. आणि पुनाजीसाठी बक्षीस येतंय दाभोलकर ब्रदर्स कडून. खूप खूप धन्यवाद दाभोलकर ब्रदर्स. पुनाजीसाठी बक्षीस येतंय, खूप खूप धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होत आहेत दत्तराज. धावफलकावर अवघ्या धावा होत आहेत त्या 24. चांगला चेंडू एक सन्मानजनक खेळून काढतोय. ऑफसाईडला पॉइंटला क्षेत्ररक्षक एकेरी धाव आणि धावफलक 25 धावावर पोहोचतो या ठिकाणी. हसापूर वॉरियर्स नाणेफेक जिंकली. दाभोलकर पॅन्थर्स मोरजिम क्रिकेट संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रण दिलं हसापूर वॉरियर्सला. 8 षटकांचा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यात एकंदरीत दबाव असतो नक्की पाठलाग करताना. आणि त्या अगोदर मी म्हणेन एक 85-90 धावा जर झाल्या तर खूप चांगली मॅच मैदानात. कारण एका बाजूने अपाली कलंगुटकर असेल,
गोलंदाजीत आणि फलंदाजीत समोर असेल पुनाजी कलंगुटकर. म्हणजे ही लढत, हे द्वंद्व मैदानात बघायला खूप मजा येईल नंतरच्या इनिंग मध्ये. आणि त्या अगोदर पुन्हा एकदा स्ट्राईकला स्वप्नील मलिक सज्ज होतोय. लेग स्टंपरचा चेंडू या ठिकाणी बघूया, पंचांचा इशारा लेग बाईज की बॅटला लागतोय. एक धाव मात्र या दरम्यान दोन्ही फलंदाज लेग बाईजचा इशारा होतोय आणि एकेरी धावेची भर पडत धावसंख्या पोहोचते 26, लॉस ऑफ 4 विकेट. 26 धावा 4 गडी बाद अशी धावफलकावर. सूरज उर्फ भाऊ गावडे दुसऱ्या बाजूने स्वप्नील मलिक आणि बॉलिंग मार्कवर सज्ज या ठिकाणी दत्तराज गोलंदाज. दाभोलकर पॅन्थर्स आणि हासापूर वॉरियर्स या दोन संघादरम्यान पेडनेम प्रीमियर लीगची ही अंतिम लढत 2020 वर्ष संपता अपटमच्या बाहेर चेंडू या ठिकाणी आता मात्र सोडून देतो. या ठिकाणी बॅट दूर करतोय चेंडू, यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडू आणि दत्तराज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुऱ्या फलंदाजासाठी ऑन साइडला एक लॉंग ऑन बाउंड्रीवर, एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट फाईन लेग, एक डीप स्क्वेअर लेग ऑन साइडला आणि ओव्हर द विकेट दत्तराज. एक मनगटी फटका सिलिमिडॉनच्या दिशेनं एकेरी धाव बघूया. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. मिड विकेट लॉंग ऑन बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय सुंदर फेक होते नॉन स्ट्रायकर एंडला आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. आजचा संपूर्ण दिवस स्पर्धेदरम्यान भरपूर झेल सुटलेले झेल महागडे ठरले. या मॅच मध्ये पण समर्थ गावस अगदी नशिबाची साथ होती. चांगला चेंडू हलकेच कट करतोय गलिच उर्फ भाऊ गावडे. एकेरी दुहेरी धावा फटकावतोय. हा खेळाडू जम बसतो त्यावेळी नंतर मोठे फटके मारते. आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील मलिक एक कर्णधाराला साजेशी खेळी या मॅच मध्ये त्याला खेळावी लागेल. धावसंख्या टोटल रणसंख्या 29. खेळ समाप्त होतोय त्याच दरम्यान तो एकंदरीत 5व्या षटकाचा 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि जवळपास 6 धावा हासापूर वॉरियर्स क्रिकेट संघ. धावसंख्या 29, लॉस ऑफ 4 विकेट्स. बघूया या ठिकाणी उरलेत 3 षटक 18 चेंडू आणि या 18 चेंडूत किती धावा जमावतोय हासापूर वॉरियर्स क्रिकेट संघ. सातत्याने या स्पर्धेत संतोष पुनाजी कलंगुटकर दाभोलकर पॅन्थर्स कडून खेळतोय. रोहन साळगावकर हा आणखी एक अष्टपैलू खेळाडू. हाही खेळाडू दाभोलकर पॅन्थर्स कडून संघाकडून खेळतोय. एक उत्कृष्ट गोलंदाज आणि या ठिकाणी इशारा पंचांचा होतोय. ध्रुव षटक, एक निर्णायक षटक. रोहन साळगावकर बॉलिंग मार्कवर आणि हासापूर वॉरियर्सला या ओव्हर मध्ये मात्र धावा काढाव्या लागतील. या मॅच मध्ये ध्रुव षटकाचा इशारा आणि रोहन साळगावकर आपल्या बॉलिंग मार्कवर. एक बैठक शॉट मारायचा प्रयत्न या ठिकाणी आडव्या बॅटनं मिड विकेटला. चेंडू मात्र अतिशय चतुराईने ऑब्रेक पद्धतीचा अपस्टंपला पडतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय आणि डावखुऱ्या फलंदाजाला हे चेंडू थोडेसे या ठिकाणी सतावतायत. क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होतोय. थोडासा दुखापतग्रस्त दिसतोय राजेंद्र दाभोलकर. गोलंदाजी करताना थोडीशी दुखापत जाणवत होती आणि या ठिकाणी तो मात्र येतोय तो एक्स्ट्रा कव्हरला ऑफ साइडला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, फुलर लेनचा चेंडू. रोहन साळगावकर भरपूर क्रिकेटचा अनुभव, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय हा खेळाडू आणि 2 अचूक चेंडू या ठिकाणी सूरज उर्फ भाऊ गावडेसाठी. ध्रुव षटक. या षटकातील उरले 4 चेंडू. एक धावसंख्या कमी धावफलकावर या ठिकाणी दिसते. आज सकाळचा पहिला सामना प्रेक्षकांची निराशा झाली पहिल्या सामन्यात. अवघ्या 50 धावा या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र खरी क्रिकेटची मजा आली या मैदानात. पुन्हा एकदा टोलवायचा प्रयत्न बघूया. एकेरी धाव त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे सरकतोय. लेग बाईचा इशारा होतोय आणि या एका धावेबरोबर धावसंख्या मात्र वधारते ती 30 अशी धावफलकावर. 4 गडी बाद 30. स्पर्धेदरम्यान आगमन होतंय आमचे युट्यूबचे गौरव सावंत. सावंत साहेब तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून.
सुंदर फटका बिडॉनला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघूया. एकेरी धाव पुन्हा कलंगोटकर शेवटच्या चेंडू पर्यंत पाठलाग, परंतु चेंडू मात्र त्या अगोदर जातोय, तो बाउंड्री लाईनच्या पार करतोय. चौकारासाठी 4 धावांसाठी मिळतात 4 धावा या ठिकाणी. बऱ्याच वेळानंतर हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला या ध्रुव षटकात आणि या चौकाराबरोबर धावसंख्या मात्र पोहोचते ती 34 अशी धावफलकावर. स्पर्धेला पहिल्या दिवसापासून भरपूर प्रेक्षक आणि खरोखर पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद, कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा खूप रंगतदार मजा आली. आखो टप्प्याचा चेंडू आता मात्र एक घणाघाती फटका डीप लॉंग लेगला भिरकावून देतोय. चेंडू जातोय तो षटकारासाठी. स्वप्नील उर्फ बाबाच्या बॅट मधनं 6 धावा हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. प्रथम ओव्हर द विकेट रोहन साळगावकर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सज्ज होतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. जोरदार अपील पायचीतसाठी एलबीडब्ल्यू नेमका समोर सापडतो या ठिकाणी स्वप्नील मलिक आणि 5वा गडी बाद होतोय. हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला बसतोय तो एक मोठा या ठिकाणी हादरा आणि स्वप्नील मलिक मात्र या ठिकाणी परतावं लागतोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो स्नेहल. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या थांबली या ठिकाणी ती धावफलकावर. एक जमलेली जोडी या ठिकाणी सूरज आणि स्वप्नीलची ती तोडण्यात या ठिकाणी यश मिळते. गोलंदाज रोहनला आणि सांगता होते त्याचबरोबर ती एकंदरीत 6व्या षटकाची 6 षटक आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती 40 अशी धावफलकावर. 5 गडी बाद 40 अशी धावसंख्या ही धावफलकावर. नवीन फलंदाज स्नेहल मलिक या ठिकाणी मैदानात आणि समोर मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो दत्तराज. षटक क्रमांक 7 उरलेत फक्त 12 चेंडूत 30 ते 35 धावा हव्यात. स्नेहल मलिक एक अष्टपैलू खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला सूरज उर्फ भाऊ हा मैदानात. या ठिकाणी आगमन होतोय सन्माननीय रामा नाईक, तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती या ठिकाणी आपण मान्यवर कक्षात यायचंय. त्याचबरोबर सरपंच मॅडम सौ प्रगती सोपटे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मॅडम तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. ड्रोन कॅमेरा मैदानात दिसतोय. गौरव सावंत या ठिकाणी आलेत. गौरव तुमचं पण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान. आणि या ठिकाणी विनंती असेल आमचे सन्माननीय रामा नाईक. अतिशय सुंदर स्पर्धा पेडनेम प्रीमियर लीग PPL याच मैदानात ध्रुव ट्रॉफी एक मोठी स्पर्धा डे नाईटचा क्रिकेटचा एक महासंग्राम आणि गर्दी भरपूर होती त्या स्पर्धेत. गर्दीचा उच्चांक होता. एक मोठं आयोजन होतं. दीपकजी कलंगोटकर त्यांची पूरी टीम ध्रुव स्पोर्ट कल्चरल क्लबच्या वतीनं त्या स्पर्धेचं आयोजन आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा सज्ज या ठिकाणी होतोय तो दत्तराज. सुंदर फटकास आता मात्र भाऊच्या बॅट मधनं एक मोठा फटका डीप फाईन लेगला. चेंडू जातोय तो षटकारासाठी 6 धावांसाठी. धावसंख्या टोटल
48 48 धावा 5 गडी बाद. 48 लॉस ऑफ 5 विकेट. 7वं षटक, त्यानंतर अंतिम षटक. किमान एक 3-4 फटके अजून मोठे हवेत एक फायटिंग टोटल साठी या फायनलच्या मॅच साठी. भरपूर बक्षीस स्पर्धेदरम्यान, अंतिम सामन्यादरम्यान एक इकॉनॉमिकल गोलंदाज, त्यासाठी बक्षीस अभिजित तळेकर कडून. लागोपाठ 3 षटकार, हे पण बक्षीस या ठिकाणी दाभोलकर ब्रदर्स. पहिली विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दाभोलकर ब्रदर्स कडून दाभोलकर पॅन्थर्स साठी हे बक्षीस. आणि बघूया सरते शेवटी किती धावापर्यंत, आणि कदाचित हा खेळाडू शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला तर हरकत नाही. एक 70-75 धावा. बघूया सूरज उर्फ भाऊ. ऑफ स्टंपरचा चेंडू, नो बॉलचा इशारा होतोय पंचांचा. नो बॉल. आणखी एका धावेची भर पडते आणि त्याचबरोबर भाऊसाठी मोठी संधी. फ्री हिटचा चेंडू भाऊसाठी. गोलंदाज या ठिकाणी दत्तराज. फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू, परंतु अतिशय सुंदर गोलंदाजी. थोडासा चेंज ऑफ पेस, स्लोअर वन या ठिकाणी गोलंदाज दत्तराजचा, आणि मोठा फटका काही निघत नाही. 1 धाव या दरम्यान. आणि रन संख्या हसापुर वॉरियर्स के 50 रन पूरे होते हुए. धावांचं अर्धशतक, 7वं षटक, आणि समोर मात्र स्नेहल मलिक. बॉलिंग मार्कवर दत्तराज. फुलटॉस चेंडू. बघूया एक मोठा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीला एक फुलटॉस चेंडू या ठिकाणी, परंतु त्या फुलटॉस चेंडूचा म्हणावा तसा फायदा स्नेहलला मिळत नाही. फलंदाज बाद होतोय. 6वा गडी तंबूमध्ये परततोय हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाचा, आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती बरोबर 50 धावा. 6 गडी बाद अशी धावफलकावर. नवीन फलंदाज हा मैदानात दाखल होतोय. पुलचा फटका आल्या या ठिकाणी सूरजच्या बॅट मधनं मिड विकेटला चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. एक गगनचुंबी षटकार या ठिकाणी हसापूर वॉरियर्सला मिळत आहेत त्या 6 धावा, आणि या षटकाराबरोबरच 7व्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि धावसंख्या मात्र 7 षटकानंतर बरोबर 56. लास्ट ओव्हर टू गो. नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं दाभोलकर पॅन्थर्स मोरजिम क्रिकेट संघानं. फलंदाजीला आमंत्रण दिलं हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला, आणि सुरुवातीला मात्र एकामागोमाग एक गडी बाद होत गेले. एक जीवदान नक्की मिळालं. समर्थ गावसला, परंतु तोही तंबूमध्ये परतला. आणि त्यानंतर डाव मात्र सावरतोय. स्वप्नील मलिक बाद झाला, आणि त्यानंतर ती जबाबदारी मात्र येऊन ठेपली ती सूरज उर्फ भाऊवर. शेवटचं षटक 6 चेंडू. एका बाजूने दाभोलकर पॅन्थर्स या ओव्हरमध्ये आटोकाट प्रयत्न करेल की विकेट नाही मिळाली तरी चालेल, परंतु चौकार षटकार रोखायचा आहे, कमी धावा द्यायच्या. आणि दुसऱ्या बाजूने हसापूर वॉरियर्स मात्र या ओव्हरमध्ये प्रयत्न करेल किमान 2 किंवा 3 तरी मोठे षटकार या मॅच मध्ये हवेत त्या संघाला. बघूया काय घडतंय. नवीन फलंदाज मैदानात गेलाय तो
प्रजय. गोलंदाज गजानन गाडगीळ. शेवटचा षटक बॅकफुटला एक फुलचा फटका लॉंग ऑन बाउंड्रीला. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला. एक उत्तुंग असा षटकार 6 धावांसाठी. सहा धावा प्रजयसाठी, 6 धावा हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. उरलेत फक्त 5 चेंडू. शेवटचं षटक बॉलिंग मार्कवर गजानन. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू खेळून काढतोय कव्हरला राजेंद्र दाभोलकर. एक साधा सोपा झेल हातातून निसटतोय. एकेरी धाव मिळते ती प्रजयला. वैयक्तिक 7 धावा आणि धावसंख्या पोहोचते ती 63 धावफलकावर. सूरज उर्फ भाऊ. शेवटचं षटक. 4 चेंडू अजून बाकी आणि या 4 चेंडूत सूरजला 2 मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. 70-75 धावा. एक फायटिंग टोटल फायनल मॅच मध्ये दबाव असेल दोन्ही संघावर आणि 70-75 झाले तर नक्की या मॅच मध्ये भरपूर मजा असेल. कारण एका बाजूने आपाली कलंगूटकरची 2 षटकं खूप महत्वाची असतील या मॅच मध्ये. ऑफ स्टंपरचा चेंडू अतिशय अचूक लाईनवर या ठिकाणी गोलंदाज अगदी लेग स्टंपवर मिडिल स्टंपवर मारा करत नाही. ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. पुनाजीच्या निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. आखू टप्प्याचा चेंडू. ताकद थोडीशी कमी पडली परंतु चेंडू मात्र पहिल्या टप्प्यानंतर मिड विकेटला चौकारासाठी 4 धावांसाठी. ओ सुंदर फटका. बघूया चेंडू हवेत स्क्वेअर लेग बाउंड्रीला. सूरज उर्फ भाऊच्या बॅट मधनं चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकारासाठी 6 धावांसाठी. शेवटचं षटक. शेवटच्या षटकात धावांची लयलूट. चांगली सुरुवात प्रजयने केली आणि त्यानंतर मात्र ज्याच्यावर अपेक्षा होत्या, ज्या खेळाडूनं या अंतिम फेरीत प्रवेश करून दिलाय हसापूर वॉरियर्सला, तो खेळाडू आपल्या बॅटचं या ठिकाणी पाणी दाखवतोय. 2 मोठे फटके निघतायत आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होतोय. टोटल रणसंख्या 73. फुलटॉस चेंडू. बघूया आडव्या बॅटनं फटका मिड विकेटला. एकेरी धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. फेक होतोय. नॉन स्ट्रायकर एंडला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि बरोबर धाव संख्या होते ती. मी म्हणेन एक फायटिंग टोटल आहे या मॅच मध्ये. 75 टार्गेट समोर. 76 दाभोलकर पॅन्थर समोर. 76 धावा सामना जिंकण्यासाठी. आणि काय होतं या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये. ले चलते एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में जय भोसले के साथ. हेलो, धन्यवाद अशोक। ध्रुव स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब की ओर से आयोजित पेडनेम प्रीमियर लीग 2020 और अंतिम मुकाबला आप देख रहे हैं दाभोलकर पैंथर्स मोरजिम और हसापुर वॉरियर्स के बीच में। इसी बीच दर्शकों की तोबा गर्दी जो कि यहाँ पर भीड़ नजर आ रही है आपको इस मैदान के चारों ओर।
अगर देखा जाए पहले बल्लेबाजी करते हुए हसापुर वॉरियर्स ने 75 बनाए और 76 रनों का लक्ष्य रखा है। सूरज उर्फ भाऊ की शानदार बल्लेबाजी, क्या लाजवाब बल्लेबाजी, 3 छक्के 1 चौका जड़ा है, नॉट आउट 30 रनों की एक शानदार बारी यहाँ पर खेली, जिसके चलते हुए यहाँ पर 75 रन बनाए और जीतने के लिए 76 रनों का लक्ष्य रखा है। और इस प्रतियोगिता की बात की जाए, यहाँ पर आपने 118 रन देखे और आज के दिन में यहाँ पर 115 रनों का भी मुकाबला देखा और सुबह का पहला मुकाबला 50 रनों का भी देखा। यानी कि इस मैदान में सब कुछ है, गेंदबाजी को मदद करता है ये पिच, बल्लेबाजी को मदद करता है। जिस तरह से आप खेलना चाहोगे उस तरह से मैदान प्रसन्न हो जाता है। अब देखना पड़ेगा इस मैदान के ऊपर क्या हसापुर वॉरियर्स अपना और एक किताब जीतने की ओर अग्रसर है या दाभोलकर पैंथर्स जो कि इस प्रतियोगिता को पहली बार जीतने की उनकी मनोकामना पूरी हो जाती है। नया चैंपियन यहाँ पर मिलता है आज के इस दौर में, ये देखने वाली बात होगी क्योंकि लगातार निरंतर 2 बार कोरगांव ने इस प्रतियोगिता को जीता है, एक बार पेडनेम ने इस प्रतियोगिता को जीता है, एक बार हसापुर वॉरियर्स ने इस प्रतियोगिता को जीता है। क्या कारनामा कर दिखाएंगे हसापुर वॉरियर्स, दोबारा इस प्रतियोगिता को हासिल करेंगे या दाभोलकर पैंथर्स मोरजिम की टीम पहली बार एक कारनामा करने की कोशिश करेंगी, ये तय हो जाएगा। लेकिन उसके लिए इंतजार करना पड़ेगा वो 76 रनों का पीछा करने वाली पारी का, वो 8 ओवरों का, और इस बीच इस मैदान के बीच में द्वंद्व शुरू हो जाएगा गेंद और बल्ले के बीच में का। काफी तादाद में दर्शक मौजूद है। अक्सर हम देखा करते लोगों को अपेक्षा रहती है T20 की, 2020 का, लेकिन ये साल भाई 2020 का है, ये ऐसा साल दोबारा जिंदगी में कभी ना आए, इसलिए ये जल्दी जल्दी समाप्त हो रहा है। कुछ दिन बचे हैं और वो भी समाप्त हो जाएंगे और उसको अलविदा करने के लिए ये प्रतियोगिता है। ये साल ना आए दोबारा, कहने वाली बात। प्रारंभिक जोड़ी मैदान के बीच में राजू दाभोलकर और साथ साथ उनके साथ है बल्लेबाज श्रीराम और गेंदबाजी के लिए विट्ठल गाउस। 48 गेंदे 76 रन, मैच में बराबर का मुकाबला। शाम के वक्त ये ऐसे रन बनाना यानी कि 48 गेंदों में 76 रन देखते हैं आसान, लेकिन बनाते बनाते काफी दिक्कत हो जाती है। देखना है मैदान के बीच में। चलिए चलते हैं, दूसरी इनिंग शुरू होती हुई अंपायर का इशारा हमारे ओर आता हुआ मुकाबला शुरू होने का। पावर प्ले का पहला ओवर विट्ठल गाउस गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। पहिली गेंद एक बेहतर स्ट्रोक, लेकिन खिलाडी को भेद नाही पाए। याच दरम्यान मैदानाच्या परिसरामध्ये एक्स पंच सन्माननीय संजय कलंगुटकर यांचं आगमन होतंय। आपल्याला विनंती करतोय सन्मानानं आपण व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। विट्ठल गाउस ने गेंदबाजी की शुरुआत की, छोटी गेंद थी, खेलना चाहते थे लेकिन खिलाड़ी को भेद नहीं पाए। फिर एक बार तैयार होते हुए एक शानदार फील्डिंग की सजावट देखे, पॉइंट के ऊपर एक खिलाड़ी, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर एक खिलाड़ी, लॉन्ग अप कवर की दिशा में एक खिलाड़ी तैनात, मिड ऑन के ऊपर एक खिलाड़ी और जो कि एक लेग गली के दिशा में एक खिलाड़ी तैनात। विट्ठल निकले फिर एक बार ये शानदार स्ट्रोक, कवर पॉइंट बाउंड्री की दिशा से गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए राजू के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका। जिस चौके की शुरुआत चाहिए थी वो चौका निकला। पावर प्ले की पाबंदियां और उस पावर प्ले की पाबंदियों का पूरेपूर फायदा उठाते हुए, और इस प्रीमियर लीग की खासियत यही है कि यहां से कभी आपने मायूस होकर जाना नहीं पड़ा है। इस प्रतियोगिता ने अच्छे अच्छे खिलाड़ी दिए हैं, इस पेरनेम तालुकों को उभरते हुए युवा खिलाड़ी दिए हैं, और देखना है अब इस साल इस सूरज काफी नजर आता हुआ। इस बार बड़ा स्ट्रोक, हवाई फायर, गेंद सीमा रेखा के बाहर, मिडल क्षेत्र से 6 रन के लिए राजू ऑन फायर, और एक बड़ा स्ट्रोक। त्याच दरम्यान या ठिकाणी आणखी एक बक्षीस येतंय। या सामन्यामध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणाऱ्या फलंदाजासाठी सदाधुरी
फ्रॉम रेडी यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित होतंय. विठ्ठल गांव के ऊपर हल्ला बोल कर दिया है राजू दाभोलकर ने. अब देखना पड़ेगा जो कि 76 रनों का पीछा करना है और जो कि अब तक की शुरुआत ठीक ठाक कहनी पड़ेगी इस ओवर की. फिर एक बार इस बार खेला हवा में, कैच का मौका, समर्थ गेट के नीचे राजू दाभोलकर को चलता कर दिया. नाट्यमय परिवर्तन इस मुकाबले के दौरान. एक चौका एक छक्का जड़ चुके थे राजू दाभोलकर. फिर वही प्रयास था 30 यार्ड सर्कल के बाहर भेजने का, लेकिन गेंद जो कि पैरेलल चली गई. जहां पर समर्थ गांव मौजूद थे उनके हाथों में एक सीधा कैच दे बैठे. पहले विकेट का पतन टोटल जो कि स्कोर बोर्ड पर 10 रन 76 रनों के जवाब में. अब वन डाउन के हैसियत से मैदान के अंदर बल्लेबाज नरेश जो कि जाते हुए साथ देंगे ये श्रीराम के साथ अपनी टीम का. विठ्ठल गांव को मिलती हुई सफलता 10 रन बने हैं, लेकिन पावर प्ले का ये ओवर दोनों टीमों के लिए बराबर का 50-50 का. अच्छी गेंद और करलेंग की गेंद इस बार खेल दिया सिंगल के लिए. सिंगल जरूर निकलेगा. आते आते अपना खाता खोला और टोटल में बदला 11 रन स्कोर बोर्ड पर. एक विकेट के नुकसान पर 76 रनों के जवाब में. इस मैदान की यही खासियत है, छक्के चौके आसाद लग में जरूर है, लेकिन खिलाड़ी उससे दूर. सूरज जब तक गेंद के ऊर भाव पहुंचे, सीधा थ्रो गेंदबाज के हाथ में आए, तब तक सिंगल मात्र बटोरा. सिंगल के साथ साथ पहला ओवर भी समाप्त होता हुआ और पहले ओवर का खेल समाप्त होने तक टोटल मात्र अब 12 रन एक विकेट के नुकसान पर 76 रनों के जवाब में. बेहतरीन गेंदबाजी रही थी पहली इनिंग में दाभोलकर पैंथर्स मोरजिम टीम के. और यहाँ पर जो टेनिस क्रिकेट .in के माध्यम से आप इस प्रतियोगिता को देख रहे हैं, और जो आज के इस फाइनल के लिए खास ड्रोन कैमरा यहाँ पर आया और वहां से आप जहां जहां बैठे हैं उसको कैप्चर करा और वो दिखाई दे रहा है पूरे 196 देशों में. आप थोड़ा सा ऊपर देखेंगे तो आपको नजर आ जाएगा ड्रोन कैमरा. गेंदबाजी के लिए जो कि साहिल मलिक हसी के नाम से जाना जाता है गेंदबाज, इनके और काफी मायने रखेंगे क्योंकि इसके पहले वो मुकाबले में शानदार गेंदबाजी की थी, सामने वाली टीम के लिए काफी अच्छी गेंदबाजी की थी. अब उनके सामने है बल्लेबाज श्रीराम. इस बार खेल दिया हवा में, जरूर खिलाड़ी से दूर थी गेंद. पीछे दौड़ रहे खिलाड़ी तेजी के साथ पहला रन पूरा कर दिया, दूसरे के लिए पलटे. जब तक थ्रो आए तब तक 2 रन आसानी के साथ मुकम्मल होते हुए और 2 रन के साथ अब टोटल में बदला. टोटल मात्र परावर्तित होता हुआ 14 रन एक विकेट के नुकसान पर. हमारे बाएं ओर देखे हसापुर वॉरियर्स के सपोर्टर काफी तादाद में मौजूद है. शायद ऐसा लगता है पूरा गांव यहां पर सपोर्ट देने के लिए इस मैदान के ऊपर. और हमारे दाहिने तरफ देखे दाभोलकर पैंथर्स का कहना, काफी सपोर्टर मौजूद है हमारे दाहिने तरफ. यह है क्रिकेट का खुमार, यह है क्रिकेट का जादू, यह है क्रिकेट का जज्बा इस मैदान के ऊपर. इस बार आड़े बल्ले के साथ हवा में जरूर गेंद सीमा रेखा के बाहर. अच्छा प्रयास था यहाँ पर स्नेहल का, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए इस बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ एक छक्का, श्रीराम के बल्ले से निकलता हुआ एक शानदार छक्का और छक्के के बदौलत अब टोटल मात्र परावर्तित होता हुआ 20 रन स्कोर बोर्ड पर. एक विकेट के नुकसान पर 76 रनों के जवाब में. प्रयास अच्छा था गेंद को रोकने का, शायद हाथ को लगते अंदर आ जाती तो कुछ रन बच जाते, शायद हाथ में फंस जाती तो आउट हो जाते, लेकिन आखिरकार गेंद सीमा के बाहर 6 रन के लिए चली गई. हसी फिर एक बार निकलते हुए इस बार खड़ी हो गई है गेंद. क्या कैच होगा देखने वाली बात होगी.
और आउट। ऊपर चली गई थी गेंद, मंदार ने कोई गलती नहीं की और यहां पर दूसरे विकेट का पतन। श्रीराम आउट होकर वापस, यानी कि प्रारंभिक जोड़े अब वापस खेमे में लौट चुके हैं। शहात्तर धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत मात्र दुसरा हादरा दिला जातोय तो म्हणजे हसापूर वॉरियर्स संघाकडून दाभोलकर पॅन्थर्स मोरजिम संघाला। जल्लोषाची संधी मिळते ती हसापूर वॉरियर्स गोटा संघाला आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा 76 धावांचा पाठलाग करावा या इराद्याने आतापर्यंत धावसंख्येचा विचार केल्यास 20 धावा धाव फलकावर आणि त्यासाठी 2 गडी मात्र आतापर्यंत तंबूत परतलेले। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के ओर जाते हुए हरी बामल जो कि एक शानदार पिछले मुकाबले में शानदार बारी खेली थी। इस मुकाबले की अगर बात की जाए समर्थ गाउस का एक बेहतरीन कैच लपका था, वही हरी मैदान के ओर जाते हुए अब जो कि श्रीराम आउट होने के बाद मैदान के अंदर जा रहे हैं हरी साथ देने के लिए नरेश का। 20 रन टोटल स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर हसापुर वॉरियर्स के दृष्टिकोण से इस मुकाबले में वापसी करने का एक ही जरिया रनों के ऊपर अंकुश और खास करके विकेट चटकाना इस मैदान के ऊपर। तो दूसरी छोर से यहाँ पर दाभोलकर पैंथर्स के दृष्टिकोण से इस मुकाबले की अहमियत यह है कि आपको रन बनाने पड़ेंगे, साथ साथ विकेट बचाने पड़ेंगे और एकाध ध्रुव ओवर तक इस मुकाबले को लेकर जाना पड़ेगा। अच्छी गेंद परिवर्तन के तौर के ऊपर टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकले, बाकी का काम पूरा कर दिया विकेट कीपर ने। स्कोर वहीं पर रुका हुआ 20 रन 2 विकेट के नुकसान पर। एक ठीक ठाक गेंदबाजी नपीतुली गेंदबाजी अब तक रही, एक छक्का छोड़ा जाए, रिवर्स अटेम्प्ट करना चाहा लेकिन गेंद और बल्ले का कोई मिलाप नहीं और एक मेडन डिलीवरी बिंदी गेंद यहां पर समाप्त होती हुई। अच्छी गेंदबाजी, बल्लेबाज की मनीषा को भांप रहे हैं यहाँ पर हंसी और खास करके उनसे दूर, उनके बल्ले से काफी दूर गेंदबाजी कर रही है जिसके चलते हुए काफी दिक्कतों का सामना मात्र करना पड़ रहा है बल्लेबाजों को। इस बार खेलना चाहते थे सीधे बल्ले के साथ, बल्ले के बाहर एक किनारे से लगे खिलाड़ी जब तक उसको फील्ड करे, एक सिंगल निकलता हुआ साथ साथ दूसरा ओवर समाप्त होता हुआ 2 ओवरों का खेल समाप्त और टोटल मात्र स्कोरबोर्ड अब 21 रन के ऊपर। 21 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवरों का खेल समाप्त अभी भी और 36 गेंदों का खेल बाकी है और जीतने के लिए अभी भी और 55 रनों की है आवश्यकता। आपल्या समोर ड्रोन कॅमेरा येतोय, त्यावर आपली स्वतःची छबी आपण YouTube वर बघू शकता। जे फॅन्स आहेत या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी ही सूचना है। इसी बीच गेंदबाजी के मोर्चे के ऊपर विट्ठल गांव फिर एक बार निकलते हुए सामना करेंगे नरेश। नॉन स्ट्राइक एंड के ऊपर हरी। इस बार हटकर खेलना चाहते थे, शायद ऑप्शन से बाहर थे, अपील जरूर हल्की सी की लेकिन अंपायर ने नकार आए। अच्छी गेंदबाजी विट्ठल गांव द्वारा और शायद आसानी से इस मुकाबले को जीतने का नाम नहीं देंगे। शायद इसी मनीषा के साथ क्या जूझ रहे हैं मैदान के बीच में और एक आध विकेट की तलाश में एक गेंदबाज विट्ठल गांव। इस बार शॉट डिलीवरी, हवाई फायर, क्या दूरी है, जी हाँ, मिड विकेट के सर के ऊपर से नरेश के बल्ले से निकलता हुआ एक सन्नाटेदार छक्का। बेहतरीन स्ट्रोक, पहले ही भाप लिया था, गेंद छोटी थी, खिलाड़ी मौजूद होने के बावजूद गेंद उनके काफी दूर ऊंचाई से चली गई सीमा क्षेत्र से बाहर और छक्के के बदले तब टोटल पहुंचा हुआ 27 रन स्कोरबोर्ड पर। 76 रनों के जवाब में अब तक 27 रन बन चुके हैं और खास करके ये रन भाई आपको रोकने पड़ेंगे वरना काफी देर हो जाएगी बाद में वापसी करते करते। अगर यहाँ पर गेंद
बाजी अच्छी नहीं हुई, एक आध दो विकेट और चटकाए नहीं गए तो दाभोलकर पैंथर्स काफी मजबूती प्राप्त कर लेंगे इस मुकाबले में। विट्ठल गांव फिर एक बार निकलते हुए गेंदबाजी के लिए। उल्टा डिलीवरी, एक शानदार स्ट्रोक, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग स्वप्निल मणि की वहां पर शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर। अच्छी गेंदबाजी, उतनी शानदार फील्डिंग। नरेश ने एक छक्का लगा दिया, उसके बाद जिस तरह से फील्ड लगाई वैसी गेंदबाजी की। ज्यादा रन खर्च करना नहीं चाहते इस ओवर में और अच्छी गेंद हल्के हाथों से खेल दिया, सिंगल के लिए निकले, तेजी के साथ आए खिलाड़ी जरूर, लेकिन काफी रनिंग बिटवीन द विकेट अच्छी यहाँ पर दोनों के बीच में। सिंगल के साथ टोटल में बदलाव 28 रन स्कोरबोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पर। अभी भी 48 रनों की और आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। 48 रन्स रिक्वायर्ड और इस मैच में अभी भी बहुत कुछ बचा है, क्या होगा क्या पता। और 48 रन अभी भी और दूर है इस, क्या चैंपियनशिप पहली बार चली जाएगी जो कि दाभोलकर पैंथर्स के खेमे में, या दूसरी बार इस प्रीमियर लीग के इतिहास में हसापुर वॉरियर्स चैंपियन बन पाएगी। ये फैसला हो जाएगा, जब तक 76 रन बनते नहीं तब तक यहाँ पर बताना काफी मुश्किल है। विट्ठल गांव निकलते हुए गेंदबाजी के लिए। हरी पहली बार जो कि सामना करेंगे इस इनिंग में इस गेंदबाज का, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज। इस बार गेंद ऊपर उठी है, खड़ी हो गई है, देखना है, और एक शानदार कैच वहां पर भाऊ द्वारा और एक विकेट नंबर 3। हरी जैसे आए थे वैसे ही वापस उनको खेमे में भेज दिया। फिर एक बार जल्लोश आपको दिखाई दे रहा है हसापुर वॉरियर्स के खेमे में, विकेट नंबर 3। तीसरा विकेट गिरने के साथ साथ अब मात्र कंधे ऊपर उठ चुके, अब मात्र हौसला बढ़ चुका है हसापुर वॉरियर्स का। और नए बल्लेबाज मैदान के अंदर पुनाजी कलंगुटकर, टीम का ट्रम्प कार्ड, जिन्होंने पिछले मुकाबले में 31 रनों की एक शानदार बारी खेली थी, वही पुनाजी कलंगुटकर इस मैदान के बीच में। और नरेश उनके साथ है मैदान के अंदर। एक छक्का नरेश के बल्ले से आपने देखा है, अब देखना पड़ेगा कहां तक लेकर जाते इस पारी को। विट्ठल गांव मात्र ठीक ठाक गेंदबाजी करे अपने टीम के लिए। उस छक्का लगने के बाद ठीक ठाक वापसी की है, एक विकेट चटकाया, हरी को चलता कर दिया खाता खोलने से पहले। इस बार ऑफ स्टंप से बाहर, काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। अतिरिक्त सिंगल के साथ टोटल में बदलाव होता हुआ, टोटल जो कि पहुंचा अब 29 रन, 29, लॉस ऑफ 3 विकेट्स। शॉट डिलीवरी, इस बार फिर एक बार खेल दिया स्क्वायर लेग की दिशा से, गेंद सीमा रेखा के बाहर। देखना है अंपायर का इशारा आना बाकी। 4 रन के साथ यहाँ पर ये 4 रन काफी महत्वपूर्ण, और चौवे के साथ साथ यहाँ पर टोटल में बढ़ोतरी, टोटल पहुंचा 33 रन। लगभग 3 ओवरों का खेल समाप्त हो चुका है, 3 ओवरों का खेल समाप्त, और 33 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी 30 गेंदों का खेल बाकी है और जीतने के लिए और 43 रनों की आवश्यकता। 30 गेंदे और 43 रन, क्या होगा इस मुकाबले में, ले चलता है कमेंट्री बॉक्स में बदलाव के दौर। फिर एक बार आमंत्रित करते हैं अशोक नाइक को, और इस प्रतियोगिता के दौरान सभी दर्शकों से मैं विदा लेता हूं। धन्यवाद। धन्यवाद जय, धन्यवाद संतोष कोरकणकर। उरलेत फक्त 5 षटक 30 चेंडू, आणि या 30 चेंडूत करायच्या 43 धावा। टेनिस क्रिकेट गौरव सावंत या ठिकाणी आलेत। गौरव, तुमचं खरोखर मनपूर्वक स्वागत।
या स्पर्धेचा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहताय tenniscricket.in च्या माध्यमातून आणि आजच्या दिवसात या tenniscricket.in चे तब्बल 12 लाख सबस्क्रायबर होत आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या tenniscricket.in. सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्यातील सर्व क्रिकेट स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याचा हा प्रयास. पहिल्यांदा ज्यावेळी प्रीमियर लीग पेडना प्रीमियर लीग झालं होतं त्यावेळी 71,000 केवळ सबस्क्रायबर होते आणि त्यानंतर आता मात्र टप्पा गाठला येतो तो 12 लाखांचा. खूप खूप अभिनंदन. एक चुरशीचा सामना संध्याकाळच्या सत्रात पेडणे प्रीमियर लीग 2020 फायनलची मॅच. तुडुंब गर्दी सुरेश रायना मुर्मुसे तुये मैदानात. एक सुंदर आयोजन या स्पर्धेचं आणि बघूया सांगता करत ट्रॉफी कुठल्या संघाच्या हातात या ठिकाणी जाते. चांगला चेंडू सन्मानजनक पुनाजी या ठिकाणी एकेरी धाव पूर्ण करतोय आणि जोपर्यंत पुनाजी मैदानात मी म्हणेन की दाभोलकर पॅन्थर्सला हा सामना नक्की या ठिकाणी अपेक्षा असेल विजयाची. दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी त्याला साथीला खेळतोय तो या ठिकाणी नरेश. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे ते चौथं. बॉलिंग मार्कवर साहिल गवस राईट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी मारा करतोय. समोर फलंदाज नरेश. चांगला फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं एक एकेरी धाव या ठिकाणी बघूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का या ठिकाणी परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग या ठिकाणी लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं समर्थ येतोय. चेंडू उचलतोय चेंडूची परती करतोय आणि दुसरी धाव काही मात्र या ठिकाणी मिळत नाही. 76 धावांचं टार्गेट दाभोलकर पॅन्थर्सने गोलंदाजी सुंदर केली. एकमात्र फलंदाज ज्याने 30 धावा केल्या तो सूरज उर्फ भाऊ ज्याने 2-3 षटकार आणि एक चौकार टोलवला. धावा या ठिकाणी जमवल्या. एक धावगतीला आकार दिला. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली ज्याला फायटिंग टोटल आणि त्यानंतर मात्र लढत मैदानात रंगली. फुलटॉस चेंडू एक मनगटी फटका डीप फाईन लेगला जेल टिपला जातोय. पुनाजी कलंगुटकर बाद होतोय. लेग स्टंपरचा फुलटॉस चेंडू या ठिकाणी एक मनगटी फटका पुनाजीच्या बॅट मधनं परंतु फाईन लेगला मात्र अचूक अंदाज घेत या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी दाभोलकर पॅन्थर्सच्या गोटात अगदी शांतता पसरली. क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर होतात. आम्ही भरपूर स्पर्धा करतो. भरपूर मॅच आणि काही सामने आम्ही असे बघितलेत की हरता हरता सामने प्रतिस्पर्धी संघ जिंकतोय. त्यामुळे मी म्हणेन की थोडंसं अजून थांबा कारण सामना अजून संपलेला नाही आणि क्रिकेटमध्ये अशा बऱ्याच वेळा गोष्टी घडल्यात. रोहन साळगावकर मैदानात हजर होतोय. अपेक्षा असेल या खेळाडूकडनं या ठिकाणी दाभोलकर पॅन्थर्सला एका मोठ्या खेळीची कमी चेंडूत जास्त धावा आणि सामना फिरवण्याची क्षमता असणारा हा खेळाडू. आनंदवाडी देवगडच्या मैदानात या खेळाडूनं 7 गडी बाद 17 वरनं 51 धावा अर्धशतक ठोकलं होतं. तोच हा रोहन साळगावकर या स्पर्धेत उतरलाय दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाकडून. लेग स्टंपरचा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत. एक पळून पूर्ण केलेली धाव बघूया या ठिकाणी आणि अवांतर धावा म्हणजे एकंदरीत या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. रोहन साळगावकरला खूप खूप शुभेच्छा येत आहेत. स्वप्नील परब आणि दुसऱ्या बाजूला मात्र शांतता अगदी पसरली दाभोलकर पॅन्थर्सच्या गोटात. पुनाजी बाद झाल्यानंतर हसापूर वॉरियर्स या ठिकाणी अगदी जोरदार या ठिकाणी टाळ्यांचा गजर. सुंदर फटका ऑफसाइडला हलकेच खेळून काढतोय कव्हर पॉइंटला जवळपास गल्लीच्या दिशेनं आणि पुन्हा एकदा एक धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. एक फुलटॉस चेंडू ज्या चेंडूवर 6 धावा हव्या होत्या पुनाजीला तो चेंडू मात्र ताकद नाही होती त्या फटक्यामागे आणि फाईन लेगला चेंडू हातात विसावतोय. बॉल किती उरले 5 चेंडू 6वा चेंडू या ठिकाणी या षटकातील
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो साहिल आणि स्ट्राईकला या ठिकाणी सज्ज होतोय तो रोहन. ध्रुव षटक. चांगला चेंडू हलकेच खेळून काढतोय ऑफ साइडला. अतिशय सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. एकेरी धाव या ठिकाणी रोहनच्या बॅट मधनं. या एकेरी धावेबरोबरच निम्म्या षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. म्हणजे चौथ्या षटकांचा 4 षटक समाप्त होत आहे. धावसंख्या पोहोचते ती 39. उरले 24 चेंडू या ठिकाणी प्रशांत. काही सामने चुरशीचे होतात आणि प्रेक्षक आठवण करून देत आहेत देवगडच्या मॅच बद्दल. 24 चेंडू उरलेत आणि या 24 चेंडू धावा करायच्या त्या ठिकाणी. 37 धावा. 24 चेंडू 37 धावा. टार्गेट 76 76 आणि धावसंख्या टोटल झाली ती या ठिकाणी 39 39. 24 चेंडू उरलेत आणि या 24 चेंडूत बघूया काय घडतंय मॅच मध्ये. षटक 5वं. ध्रुव षटक अजून बाकी आणि कदाचित रोहन साळगावकर त्या षटकासाठी नक्की या ठिकाणी वाट बघेल. परंतु त्या अगोदर बॉलिंग मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय मंदार झाटिये. अगदी ऐन वेळी ज्याला समाविष्ट केलं. लेग स्टंपरचा चेंडू बॅकफुटला येतो या ठिकाणी. एक सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकेरी धाव. एकेरी धावेनं उरलेत फक्त 23 चेंडू आणि या 23 चेंडू धावा करायच्या आहेत 36. 24 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण या सामन्यातील. मंदार झाटिये पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सज्ज होतोय. सुंदर फटका वही तालामध्ये कार्पेट एक जमने लगतचा डीप लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक. तेवढीच सुंदर फिल्डिंग या ठिकाणी. शपल होतोय ऑफ साइडला. टोलवायचा प्रयत्न ऑन साइडला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये. षटक चाललंय ते 5वं. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा. एकेरी धावेची भर पडते धावसंख्येत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मंदार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र एक सुंदर फटका. स्वीपचा फटका. चेंडू येतो या ठिकाणी मिड विकेटला. डीप मिड विकेटला. सूरज चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा निघायला पाहिजे होत्या परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेवढं चांगलं नक्की या ठिकाणी दिसत नाही आणि फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं इथे या जोडगोळीला. धावफलक एकेरी धावेने पुढे सरकलाय. 43 टोटल. 4 विकेट पर 43 रन. ओव्हर चलता हुआ 5वां. अपटमच्या बाहेर चेंडू या ठिकाणी सोडून देतोय फलंदाज. पुन्हा एकदा अवांतरचा इशारा होतोय. आणखी एका धावेची भर ही धावसंख्येत पडते. मंदार झाटिये पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू. डीप स्क्वेअर लेगला एक मोठा फटका. चेंडू जातोय तो या ठिकाणी गगनाला गवसणे गारणारा. एक अप्रतिम षटकार या ठिकाणी. 6 धावा आणि या षटकाराबरोबरच दाभोलकरांतर्फे 50 रन. स्पर्धेदरम्यान कैलासवासी शांबा अनंत दाभोलकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री संजय दाभोलकर यांनी रनर्स अप ट्रॉफी आणि रोख बक्षीस ठेवलंय. संजय दाभोलकर साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद.
सामना रंगलाय मैदानात. धावसंख्या पोहोचते ती या ठिकाणी बरोबर 50. प्रशांत आता मात्र या ठिकाणी चुरस मॅच मध्ये दिसते. करायच्यात अजून बरोबर 26 धावा. ध्रुव षटक अजून बाकी आणि मंदार झाटीये पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाजी करतोय तो या ठिकाणी नरेश. चांगला चेंडू, सुंदर क्रिकेट. एक सिंगल या ठिकाणी कव्हरला हलकेच खेळून काढतोय. एकेरी धाव. रणसंख्या बढ़ते हुई 51. टोटल 51 सांगत होते ती या ठिकाणी आणखी एका षटकाची. स्पर्धेदरम्यान रनर्स अप ट्रॉफी आणि रोख बक्षीस ठेवलंय ते या ठिकाणी कैलासवासी अनंत शांबा दाभोलकर यांच्या स्मरणार्थ श्री संजय दाभोलकर यांनी. संजय दाभोलकर पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचा धन्यवाद. वळूया किती चेंडू उरलेत या ठिकाणी प्रशांत या सामन्यात. ध्रुव षटकाचा इशारा होतोय. बहुधा 18 चेंडू उरलेत आणि या 18 चेंडूत करायचा आहे दाभोलकर पॅन्थर्सला धावा. 25. मॅच अगदी जवळ. 18 चेंडू 25 धावा असं समीकरण सामन्याचा निर्णय ठरवणार या ठिकाणी हे ध्रुव षटक. सुरेश रैना मैदानावर पहिल्यांदाच असं षटक टाकलं गेलं. सर्व खेळाडू सर्कल मध्ये आणि त्यानंतर दीपक भाई हा प्रयोग बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आम्हाला मैदानात बघायला मिळाला. संजू अपाली कालंगुटकर गेंदबाजी के मोर्चे पर. सुंदर फटका. एक जमले लगाचा ऑन साइडला मिड ऑनला क्षेत्ररक्षक. धाव काही मिळत नाही या ठिकाणी. 17 चेंडू स्ट्राईकला खेळतोय तो नरेश नॉन स्ट्रायकर इनला. रोहन साळगावकर आणि या 17 चेंडूत करायच्या धावा बरोबर या ठिकाणी त्या 25. बिल्कुल कांटे का मुकाबला, बराबरी का मुकाबला. मैं तो अभी भी नहीं कह सकता मैच कौन जीतेगा. शायद मेरे ख्याल से 50-50 का लगभग मुकाबला है मैदान पर. 17 चेंडू उरलेत आणि 25 धावा असं समीकरण. मैदानात आमचे गौरव सावंत दिसतायत. पुण्यातील स्पर्धा संपवून या ठिकाणी या मैदानात आणि उद्या मात्र सांगेम प्रीमियर लीग मध्ये खेळ थोडासा थांबलाय. बहुधा त्या ठिकाणी थोडासा खेळाडू दुखापतग्रस्त झालाय आणि पुन्हा एकदा श्री संजय दाभोलकर साहेब तुमचं मनपूर्वक धन्यवाद. रनर्स अप ट्रॉफी आणि रोख पारितोषिक कैलासवासी अनंत शांबा दाभोलकर यांच्या स्मरणार्थ संजय साहेब तुम्ही ठेवलीत. या स्पर्धेला खरोखर 4 चांद लावलेत. मनपूर्वक तुमचं धन्यवाद. सर्व मान्यवर मंडळी बसलेत या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून. आणि दीपक भाई तुमची आठवण दररोज होत होतीच. आज तुम्ही आलात, आणखी मजा आली या स्पर्धेला. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनी पहिल्या मॅच पासून या स्पर्धेला हजेरी लावली. खरोखर तुम्ही आलात म्हणून ही स्पर्धा रंगतदार झाली. यूट्यूबचे आमचे कॅमेरामॅन दीपेश, आमचा डिजिटल स्कोरर या ठिकाणी प्रशांत, आमचा स्कोरर धीरज, आमचे तिन्ही पंच अभिजित तळेकर, सिद्धेश घाडे आणि त्याचबरोबर सुजित राणे, जय भोसले आणि मी अशोक नाईक. तुमचं सर्वांचं ध्रुव स्पोर्ट्स कल्चरल क्लबच्या वतीनं एकदा पुन्हा मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. खेळ थोडासा थांबला या ठिकाणी मित्रांनो. आणि गौरव साहेब आपल्याला विनंती असेल थोडासा रोडवर या ठिकाणी तुमचा ड्रोन कॅमेरा फिरवा. खरोखर प्रेक्षक पण नक्की आठवणी जपतील. कारण या आठवणी अशा असतील संजू सर की भरपूर वर्ष यूट्यूबला तुम्ही बघू शकता. तुमची मुलं, तुमची नातवंड, ही सुविधा पूर्वी नव्हती. परंतु खरोखर की हे क्षण तुमची मुलं, तुमची नातवंड भरपूर वर्षानंतर सुद्धा बघू शकतात की बुवा स्पर्धेला आमचे बाबा, आमचे आजोबा हजर होते. हरकत नाही. पुन्हा सामन्याला सुरुवात होते. खेळाडूला दुखापत होते. त्यानंतर तो स्वतःला सावरतोय. ध्रुव षटक एक महत्वाचं षटक. या षटकात बघूया या ठिकाणी समोर पुन्हा स्ट्राईकला सज्ज होतोय फलंदाज तो नरेश. पुन्हा एकदा एक मोठा फटका बघूया. चेंडू भरपूर हवेत या ठिकाणी झेल टिपला जातोय. ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी फलंदाज नरेश बाद होतोय. म्हणजे
दाभोलकर पॅन्थर्सला आणखी एक या ठिकाणी हादरा बसतोय. पुन्हा एकदा जल्लोषाचं वातावरण हसापूर वॉरियर्सच्या गोटात, शांतता पसरली दाभोलकर पॅन्थर्स मध्ये. आणि त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद सन्माननीय सतीश शेटगावकर या ठिकाणी झेडपी मेंबर मोरजिम यांनी, त्याचबरोबर संजयजी कळंगुटकर आणि नारू कंस्ट्रक्शन यांचं पण खूप खूप धन्यवाद. थर्ड या ठिकाणी प्लेससाठी ओमकार नाईक यांनी या ठिकाणी थर्ड प्लेस पुरस्कृत केलं. या सर्वांचं सतीश शेटगावकर, संजयजी कळंगुटकर, नारू कंस्ट्रक्शन्स आणि ओमकार नाईक, तुमचं मनपूर्वक धन्यवाद या स्पर्धेदरम्यान. खूप खूप धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानात जातोय. रोहन साळगावकर एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं अपालिक कलंगुटकर, ध्रुव षटक आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय तो दत्तराज. त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आगमन होतोय तू ये पंच मेंबर मिस मार्गरेट लोबो यांचं या ठिकाणी आगमन होतंय. लोबो मॅडम, तुमचं सहर्ष स्वागत. सुंदर गोलंदाजी ऑप्टमच्या बाहेर, लेग ब्रेक चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर जातोय. पंच दोन्ही हात समांतर करतायत. या मॅच मध्ये प्रत्येक धाव आता मात्र मी म्हणेन की खूप लाख मोलाची असेल, कारण ही मॅच नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत जाते. रोहन साळगावकर या ठिकाणी मैदानात उतरलाय. त्याच्या जोडीला नवीन फलंदाज हा धनंजय दत्तराज. ओव्हरपेच चेंडू, एक सुंदर फटका या ठिकाणी. बघूया चेंडू पुन्हा हवेत, लॉंग ऑन बाउंड्रीला झेल टिपला जातोय. सूरज उर्फ भाऊ. एखादा दिवस संतोष एखाद्या खेळाडूचा, आणि आजचा दिवस सूरज उर्फ भाऊ. काय सुंदर फटकेबाजी केली. मी म्हणेन की ज्यावेळी संघ पूर्ण अडचणीत होता त्यावेळी 30 धावा केल्या, आणि त्या 30 धावांच्या जोरावर टार्गेट समोर 76. आणि नवीन फलंदाज मैदानात किरण. सामना येऊन ठेपतोय तो. 14 चेंडू आणि 23 धावा. 14 चेंडू आणि 23 धावा. 6 गडी बाद झालेत. रोहन साळगावकर मैदानात एक हाती किल्ला लढवतोय, आणि रोहनला साथ देण्यासाठी किरण हा नवीन फलंदाज मैदानात उतरलाय. एका बाजूनं सूर्यकिरण कमी झालीत मैदानात, संध्याकाळ, आणि त्याचबरोबर हा किरण मात्र या ठिकाणी बघूया दाभोलकर पॅन्थर्सला या ठिकाणी विजय संपादन करून देतोय का. रोहन साळगावकर स्ट्राईकला, समोर मात्र अपाली कलंगुटकर. ध्रुव षटक. फुलटा चेंडू वळवलाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं, आणि चेंडू जातोय तो चौकारासाठी, 4 धावांसाठी. रोहनच्या बॅट मधनं 4 धावा. चौकाराबरोबरच थोडंसं समीकरण बदलतंय. अजूनही हव्यात 19 धावा या मॅच मध्ये दाभोलकर पॅन्थर्सला, आणि या 19 धावांसाठी उरलेत आता मात्र फक्त 13 चेंडू आणि 19 धावा. मस्त मॅच. डोळ्यांचं प्रेक्षकांच्या पारणं फेडणारा सामना, आठवणीतला सामना. PPL. चांगला चेंडू, एक जोरदार अपील. पंच मात्र या ठिकाणी अपील फेटाळतायत. लेग कटर ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू यांचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. सांगता होते ती 6व्या षटकाची. फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी. या मॅच मधील चॅम्पियन कोण ठरतोय अजूनही सांगणं खूप अवघड दिसतंय कॉमेंट्री बॉक्स मधून, कारण एका बाजूनं रोहन बाद झाला तर ही मॅच हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघासाठी, आणि दुसऱ्या बाजूनं रोहनच्या बॅट मधनं अजून 2 मोठे फटके निघाले तर दाभोलकर पॅन्थर्स हा सामना आणि ही ट्रॉफी घेऊन जाऊ शकतो. बघूया काय होतंय मॅच मध्ये या मैदानात. मैदानात ड्रोन कॅमेरा दिसतोय. स्पर्धेदरम्यान
12 चेंडू उरलेत, 12 चेंडूत 19 धावा. एक निर्धाव षटक, ध्रुव षटक बघितलं, कमी धावा त्या पण बघितल्या. एका षटकात 25 धावा, ते पण चित्र या मैदानात बघायला मिळालं. आणि मॅच आता अगदी येऊन ठेपली या ठिकाणी. 12 चेंडूत 19 धावा. आमचे समीर पांढरे मुंबईत मॅच बघतायत, त्यांनी शुभेच्छा दिल्यात पुऱ्या या टीमला. दीपक भाई तुमच्या टीमला, समीर पांढरे तुमचा धन्यवाद. 12 चेंडू 19 धावा. आणि समीर तुमची खरोखर आठवण येते दरवेळी स्पर्धेला. सुंदर फटका बॅकफुटला येतो या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, एकेरी धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु तेवढीच चांगली फेक या ठिकाणी. आणि फक्त एक धाव उरलेत. 11 चेंडू आणि 18 धावा या सामन्यात. समीर पांढरे तुम्हाला या ठिकाणी आम्ही नक्की मिस करतोय. दीपक भाई, संजू नागवेकर, मराठीची सुंदर कॉमेंट्री. वेगवान गोलंदाज या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्कवर स्नेहल. समोर आहे तो रोहन साळगावकर. 11 चेंडू आणि 11 चेंडूत करायच्यात 18 धावा. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या मागे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकारासाठी या ठिकाणी. 4 बहुमूल्य धावा मिळत आहेत त्या दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाला. आणि समीर पांढरे तुम्हाला आताच या ठिकाणी अगोदर सूचना की ध्रुव ट्रॉफी यावर्षी त्याच जोशात त्याच दिमाखात होते आणि त्यावेळी मात्र तुम्हाला सुट्टी काढावी लागेल. 4 बहुमूल्य धावा या ठिकाणी. प्रशांत पुन्हा थोडस समीकरण बदलतं या मॅच मध्ये. 10 चेंडू उरलेत आणि या 10 चेंडू 14 धावा. सर काय बॉल ओके. 10 चेंडू उरलेत आणि 10 चेंडू 14 धावा. शांतता पसरली दाभोलकर पॅन्थर्स मध्ये. एका बाजूनं हसापूर वॉरियर्सचे सर्व सपोर्टर या ठिकाणी खेळाडूंचा उत्साह वाढवतायत, जल्लोष मैदानात. पण बघूया या ठिकाणी सामना अजून संपलेला नाही. उरलेत 10 चेंडू आणि 10 चेंडू 14 धावा. रोहन साळगावकर मैदानात. दुसऱ्या बाजूनं त्याच्या सहकारी या ठिकाणी आलाय तो किरण. 7वं षटक, त्यानंतर असेल अंतिम षटक. आणि बघूया या स्पर्धेचा विजेता कोण ठरतोय. तो पेडनेम प्रीमियर लीग 2020 अंतिम सामना. सामन्यातील चुरस अजूनही कायम. आणि बघूया या ठिकाणी या स्पर्धेचा विजेता कोण ठरतोय तो. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. बघूया चेंडू बॅटला लागलाय का पायाला. एक धाव मात्र या दरम्यान लेग बाईटचा इशारा होतोय आणि एकेरी धाव मिळते या ठिकाणी दाभोलकर पॅन्थर्स क्रिकेट संघाला. थोडासा शफल होतोय. रोहन साळगावकर आटोकाट प्रयत्न वारंवार ऑन साइडला टोलवायचा आणि एक धाव मात्र या दरम्यान दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. समोर किरण स्ट्राइकला. ओव्हरपिच चेंडू. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. अतिशय सुंदर गोलंदाजी गोलंदाज या ठिकाणी स्नेहल करतोय. एक लांब लचक रनअप लेदर बॉल क्रिकेट सारखं 28-30 पावलांचं स्नेहल मळिक सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर आहे तो फलंदाज या ठिकाणी किरण. अपटमच्या सोडून जाणारा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. बाकीचं काम या ठिकाणी यष्टिरक्षक पूर्ण करतोय. धाव काही मिळत नाही या ठिकाणी. धावसंख्या मात्र अजून स्थिरावलेली. उरलेत 7 चेंडू आणि या 7 चेंडूत 13 धावा सामना जिंकण्यासाठी. 7 गेंदों में 13 रन. 7 गेंदों में 13 रन. 7 चेंडूत 13 धावा. ऑप्टमच्या बाहेर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी.
आणि सामना जिंकण्यासाठी दाभोलकर पॅन्थर्सला 12 धावा सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 12 धावा. विकेट किपर संघाचा कर्णधार स्वप्नील मलिक या ठिकाणी येतोय की कशा प्रकारे तुला या ठिकाणी आता चेंडू टाकायचा आहे. एक निर्णायक सामना, फायनलची मॅच, शेवटच्या क्षणापर्यंत एक सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मधील एक यॉर्कर लेनचा, फुलर लेनचा चेंडू, निर्धाव चेंडू. सांगता होते ते 7व्या ओव्हरचे. सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आलाय आणि दाभोलकर पॅन्थरसाठी मी म्हणेन की खूप चांगली गोष्ट की रोहन साळगावकरला स्ट्राईक मिळतोय. उरलेत शेवटच्या षटकातील 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावा. शेवटपर्यंत हा सामना रंगलाय मैदानात. आतापर्यंत गडी बाद झाले ते या ठिकाणी 6. शेवटचा षटक रोहन साळगावकर स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्कवर बघूया या ठिकाणी बहुधा सज्ज असेल तो आपाली कलंगुटकर. म्हणजे 2 या ठिकाणी धुरंधर आमने सामने आणि सरते शेवटी ज्याने गोलंदाजीने आजचा दिवस गाजवला आपाली कलंगुटकर, दुसऱ्या बाजूनं रोहन साळगावकर ज्याने अप्रतिम गोलंदाजी आज केली. आता मात्र फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू आणि 12 धावा या ठिकाणी असं समीकरण हे या सामन्यातील. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर सुरुवात. आपाली कलंगुटकर निर्धाव चेंडू टाकतोय. पहिला चेंडू, उरलेत फक्त 5 चेंडू. एक प्रेक्षणीय सामना, पेडनेम प्रीमियर लीग जसा सामना हवा होता तशी मॅच अगदी रंगतदार. संध्याकाळच्या सत्रात थोडंसं या ठिकाणी सूर्यप्रकाश मंदावलाय. उरलेत 5 चेंडू आणि अजूनही दाभोलकर पॅन्थर्सला हव्यात 12 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अचूक टप्प्यावर. या गोलंदाजाचं हे कौशल्य आहे, या गोलंदाजाचं ही खासियत आहे. अचूकता, भेदकता आणि लेग ब्रेक आणि लेग कटर. सुपर ओव्हरला भरपूर वेळा जसं संदेश ठाकूरला बोलवलं जातं तसंच या गोलंदाजाला सुद्धा बोलवलं जातं. परंतु क्रिकेट आहे, शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत विजयावर शिक्कामोर्तब होत नाही. 4 चेंडू. बघूया, हवेत फटका निघायलाय. फाईन लेग बाउंड्रीला, झेल सुटलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा या ठिकाणी. त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एक अवघड झेल टिपायचा सुंदर प्रयत्न खेळाडूचा झाला, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलाय. जीवदान मिळालंय मी म्हणेन रोहनला. उरलेत फक्त 3 चेंडू आणि या 3 चेंडूत करायच्या आहेत 10 धावा. 3 बॉल्स टू गो, 10 रन्स. 3 गेंदों में 10 रन मैच को जीतने के लिए. शेवटच्या षटकातील 3 चेंडू. समोर आहे तो रोहन साळगावकर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, एक निर्धाव चेंडू. विकेट किपरच्या हातात चेंडू विसावतोय. आता मात्र उरलेत फक्त 2 चेंडू आणि धावा करायच्या 10. शेवटचं षटक. जल्लोष हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाचा, परंतु हा जल्लोष थांबवायचा असेल तर या चेंडूवर संतोष षटकार मारावा लागेल. 2 चेंडू, लास्ट 2 बॉल्स, 10 रन्स. चेंडू उडवलाय मिड विकेटला. फाईन लेगच्या दिशेने या ठिकाणी षटकार. 6 धावा. दाभोलकर पॅन्थर्सच्या गोटात थोडस उत्साहाचं वातावरण. दाभोलकर पॅन्थर्स तुमचा आवाज येत नाही. शेवटचा चेंडू. हसापूर वॉरियर्स आणि शेवटचा चेंडू. हव्यात सामना जिंकण्यासाठी 4 धावा आणि शेवटचा चेंडू 4 धावा. परंतु आम्ही मात्र अपेक्षा करतो या ठिकाणी
एक सुपर ओव्हरची मॅच आजच्या शेवटच्या क्षणी एक सुपर ओव्हरची मॅच बघायला मिळून दे. बघूया काय घडतंय मैदानात. शेवटचा चेंडू 4 धावा आणि बघूया रोहन साळगावकर शेवटपर्यंत या ठिकाणी त्याने आणलंय या संघाला. लास्ट बॉल. ओ चेंडू हातातून निसटलाय आणि या ठिकाणी सामना मात्र संपतोय. शेवटचं षटक. काय सुंदर मॅच, सुंदर मॅच. या शेवटच्या चेंडूत अपाली कलंगुटकरचं कौतुक, रोहनचं पण कौतुक आणि अपालीसाठी बक्षीस 500 रुपयाचं पारितोषिक. सदानंद धुरी यांनी 500 रुपये बक्षीस या ठिकाणी अपालीसाठी दिलंय. सदानंद धुरी तुमचा पण खूप खूप धन्यवाद. सदानंद